तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. शिवणी गावातील रस्त्यांची दुर्वस्था, आदिवासी ग्रामस्थांचा संताप. संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले शिवणी हे आदिवासी बहुल गाव सध्या गंभीर समस्यांच्या विळख्यात अडकले आहे. गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. जागोजागी उखडलेले रस्ते आणि मोठमोठे खड्डे हे गावाच्या विदारक वास्तवाचे प्रतीक बनले आहे. शिवणी गावात 100% आदिवासी भिल्ल समाज वास्तव्यास असूनही आजतागायत या गावाला मूलभूत सुविधांचा लाभ पूर्णपणे मिळालेला नाही. रस्त्यांची अवस्था इतकी खराब आहे की गावात चारचाकी वाहनांचे येणे जाणे जवळपास अशक्य झाले आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने अपघातांचा धोका अधिक वाढतो आहे. दुचाकी वाहन चालवताना चालकांचा तोल जाऊन किरकोळ तसेच गंभीर अपघात घडत आहे. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक आणि महिलांना रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. आजारी रुग्णांना रुग्णालयात नेणे हेही मोठे आव्हान बनले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी. ग्रामस्थांनी या समस्येबाबत ग्रामपंचायत तसेच पंचायत समिती स्तरावर अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. लेखी निवेदने देऊनही आणि तोंडी पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात होत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. जळगाव उन्नतीकडे अशा घोषणांचा गाजावाजा होत असताना दुर्गम भागातील आदिवासी गावांची ही अवस्था प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. विकासाच्या नावाखाली कोट्यवधींचे प्रकल्प जाहीर होत असताना शिवणीसारखी गावे मात्र अजूनही चिखल आणि धुळीतच अडकलेली आहेत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की रस्त्यांची दुरुस्ती ही केवळ सोयीसाठी नाही तर सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहे. रस्ते खराब असल्याने आपत्कालीन सेवा वेळेवर पोहोचू शकत नाही. याचा थेट परिणाम आरोग्य आणि शिक्षणावर होत आहे. जर संबंधित विभागाने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती सुरू केली नाही तर सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे आमदार संजय कुटे यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडतील, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना करणार का, की ग्रामस्थांना रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. शिवणी गावाला न्याय मिळणार की नाही हे येणारा काळच ठरवणार आहे. तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.